नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी बनवली होती बटाट्याची भाजी, पण ती बटाट्याची भाजी मला फार आवडली नाही, सो त्याचं मी बनवलं होतं सँडविच। त्यासाठी मी 2 पोळ्या इथे घेतलेल्या आहेत। त्यातल्या एका पोळीवर मी शेजवान सॉस लावलेला आहे। तुमच्याकडे शेजवान सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी सुद्धा लावू शकता। अशा प्रकारे लावून घ्यायची आहे आणि बटाट्याची भाजी जी होती ती मी व्यवस्थित मॅश करून घेतलेली आहे। आता ही भाजी या पोळीवर सर्व पसरवून घ्यायची आहे। तुम्हाला जर असं सँडविच बनवायचं असेल तर बटाट्याचीच भाजी हवी असं काहीच नाही। तुमच्याकडे कुठलीही सुकी भाजी तुम्ही बनवलेली असेल तरी तुम्ही अशा प्रकारे सँडविचचं आरामात बनवू शकता आणि खूप टेस्टी लागतं सँडविच। मुलांना जर का तुम्ही टिफिन मध्ये दिलं तर मुलं सुद्धा आवडीने खातील आणि संपवून येतील पूर्ण टिफिन। भाजी स्प्रेड करून झालेली आहे। आता मी यावर ॲड केलं आहे चीज। तुमच्याकडे जे चीज असेल ते तुम्ही यावर घालू शकता। यावर पिझ्झा सीझनिंग सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता यावर मी बारीक फिक्के शेव घेतलेले आहेत, ते घालते। आता यावर दुसरी पोळी लावायची आहे, थोडं प्रेस करून घ्यायची आहे वरून अशा प्रकारे। आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनला मी तूप लावून घेते। तुम्ही तेलही वापरू शकतात किंवा बटर सुद्धा वापरू शकतात। याला ब्रशने पसरवून घेते आणि ही प्रोसेस फक्त बारीक फ्लेमवरच करायची आहे। अजिबात मीडियम फ्लेम किंवा हाय फ्लेम अजिबात करू नका। आता ही पोळी कुरकुरीत होऊ द्यायची आहे, खालून क्रिस्पी एक बाजू। आता एक बाजू झालेली आहे शेकून। आता हे मी पलटून घेते, खूप सांभाळून पलटायचं आहे। दुसरी बाजू सुद्धा क्रिस्पी होऊ द्यायची आहे। याला मी पुन्हा पलटून घेते, तुम्ही नाही पलटलं तरी चालेल। आता मी गॅस बंद करून घेते आणि याला काढून घेते। आता याला कट करून घ्यायचं आहे, ज्या प्रकारे आपण पिझ्झा कट करतो। 4 स्लाइसेस मी याचे केलेले आहेत। अशा प्रकारे बिना ब्रेडचं सँडविच सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। याला मी टोमॅटो सॉस लावते कडांनी। टोमॅटो केचप नसेल तुमच्याकडे तर तुम्ही चिंचेची चटणी सुद्धा यावर लावू शकता। आणि हे याला बारीक शेव लावून घेते, फिके शेव। अशा प्रकारे सँडविच रेडी आहे। अगदी टेस्टी लागतं, भाजी पोळीपेक्षा सुद्धा खूप चवीला भारी लागतं। नक्की ट्राय करा आणि मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।